नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत. आपण बघतोय भूमितीतील मूलभूत संबोध. या भूमितीतील मूलभूत संबोधामध्ये आपण पाठीमागच्या भागामध्ये भूमितीतील मूलभूत संबोध, बिंदू, रेषा आणि प्रतल, त्याचप्रमाणे बिंदूंचे निर्देशक आणि अंतर हे दोन घटक अभ्यासले होते. आज आपल्याला अभ्यासायचा आहे दरम्यानता हा घटक. दरम्यानता म्हणजे काय हे आता आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. जर ए, बी व सी हे तीन एकरेषीय याचा अर्थ होतो एकाच रेषेवर असणारे एकरेषीय भिन्न बिंदू असतील भिन्न बिंदू असतील म्हणण्यापेक्षा आहेत म्हणू आपण. ही तीन नैकरेषीय भिन्न बिंदू आहेत. जर हे तीन नैकरेषीय भिन्न बिंदू आहेत, एकरेषीय भिन्न बिंदू आहेत, तर या भिन्न बिंदूंबाबत आपल्या समोर तीन शक्यता निर्माण होतात. येथे तीन शक्यता निर्माण होतात. आता या तीन शक्यता कोणत्या आहेत तर पहा, या तीन शक्यतांमधले पहिली शक्यता आपण बघू. दुसरी शक्यता आणि या अशा तीन रेषा आहेत आणि समजा ह्या रेषांवर बिंदू आहेत. या ठिकाणी बिंदू आहे ए, इथं आहे बी आणि या ठिकाणी आहे सी. ह्या रेषेवर इथं बिंदू आहे बी, इथं ए आणि इथं आहे सी. आणि ह्या रेषेवर इथं बिंदू आहे ए, या ठिकाणी बिंदू आहे सी आणि बिंदू आहे सी आणि या ठिकाणी बिंदू आहे बी. काय दिसून येते आपल्याला या ठिकाणी? आपण जर ह्या पहिल्या आकृतीमध्ये बघितलं तर बिंदू बी हा ए आणि सी च्या मध्ये. दुसऱ्या आकृतीमध्ये जर बघितलं आपण तर बिंदू ए हा बी आणि सी च्या मध्ये. आणि तिसऱ्या आकृतीमध्ये जर बघितलं तर बिंदू सी हा ए आणि बी च्या मध्ये. म्हणजे तीन एक रेषीय बिंदू असतील, तीन बिंदू जर एकाच रेषेवर असतील तर तेथे आपल्याला तीन शक्यता निर्माण होतात. एक, जर ते बिंदू ए बी आणि सी असेल तर बी हा ए आणि सी च्या दरम्यान आहे. जर तो बिंदू किंवा दुसरी शक्यता अशी निर्माण होते की बिंदू ए हा बी आणि सी च्या मध्ये आहे
आणि तिसरी शक्यता अशी निर्माण होते की बिंदू सी हा ए आणि बीच्या मध्ये आहे. या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की बिंदू बी हा ए व सीच्या दरम्यान आहे. बिंदू बी हा ए व सीच्या दरम्यान आहे. या ठिकाणी काय म्हणता येईल आपल्याला की बिंदू ए हा बी आणि सीच्या दरम्यान आहे. बिंदू ए हा बी आणि सीच्या दरम्यान आहे. आणि या ठिकाणी काय म्हणता येईल आपल्याला बिंदू सी हा ए आणि बीच्या दरम्यान आहे. आता ह्या पहिल्या आकृतीमध्ये जर आपण बघितलं पहिली शक्यता, आता एक लक्षात घ्या, समजा ए आणि बी मधील अंतर आहे 4 एकक आणि बी व सी मधील अंतर आहे 3 एकक. तर ए आणि सी मधील अंतर किती होईल? ए बी आणि बी सी एवढ्या अंतरा इतकं होईल. याचाच अर्थ 4 अधिक 3 बरोबर किती होणार आहे? ए आणि सी मधील अंतर होणार आहे 7. मग ए आणि सी मधील जर अंतर 7 होणार आहे तर याचाच अर्थ काय झाला की इथं आपल्याला असं सांगता येईल डिस्टन्स ए बी, इथं काय सांगता येईल डिस्टन्स ए बी अधिक डिस्टन्स बी सी बरोबर डिस्टन्स ए सी. अशाच पद्धतीने इथं काय सांगता येईल डिस्टन्स बी ए अधिक डिस्टन्स ए सी बरोबर डिस्टन्स बी सी. आणि या ठिकाणी काय सांगता येईल डिस्टन्स ए सी बरोबर अधिक डिस्टन्स सी बी बरोबर डिस्टन्स ए बी. म्हणजे पहा जसं इथं आपण सांगितलं की ए बी आणि बी सी मधल्या अंतराची जर आपण बेरीज केली ए आणि बी या दोन बिंदूमधील अंतर अधिक बी आणि सी या दोन बिंदूमधील अंतर यांची जर बेरीज केली तर कशाचं अंतर मिळणार आहे आपल्याला? ए सीचं अंतर मिळणार आहे. म्हणजे याचा अर्थ ए सीचं अंतर हे सगळ्यात जास्त असणार आहे. आणि ए सीचं अंतर सगळ्यात जास्त याचा अर्थ ए आणि सी हे दोन्ही बिंदू दोन कडेचे बिंदू असणारे, शेवटचे बिंदू असणारे आणि त्यांच्यामध्ये एक बिंदू असणार आहे. इथं जर बघितलं आपण बी आणि ए मधलं अंतर म्हणजे डिस्टन्स बी ए
व बिंदू ए आणि सी मधील अंतर म्हणजे डिस्टन्स ए सी आणि ह्या दोघांची बेरीज केली डिस्टन्स बी ए प्लस डिस्टन्स अधिक डिस्टन्स ए सी, तर कोणतं अंतर मिळतं आहे आपल्याला? बरोबर, डिस्टन्स बी सी हे अंतर मिळतं आहे. म्हणजे याचा अर्थ बी आणि सी या दोन बिंदूंमधील अंतर सगळ्यात जास्त आहे. बिंदू ए बी सी पैकी बिंदू बी आणि सी मधील अंतर हे सगळ्यात जास्त आहे. याचाच अर्थ ए हा बिंदू बी आणि सीच्या दरम्यान असला पाहिजे. अशाच पद्धतीनं तिसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला सांगता येतं की बिंदू ए आणि सी मधील अंतर म्हणजे डिस्टन्स ए सी आणि बिंदू सी व बी मधील अंतर म्हणजे डिस्टन्स बी सी बी, ह्या दोघांची जर बेरीज केली डिस्टन्स ए सी अधिक डिस्टन्स सी बी, तर आपल्याला कोणतं अंतर मिळणार आहे? डिस्टन्स ए बी हे अंतर मिळणार आहे. आणि डिस्टन्स ए बी हे अंतर इथं सगळ्यात जास्त असणार आहे. म्हणजे ए आणि बी बिंदूमधील अंतर इथं सगळ्यात जास्त असणार आहे. याचाच अर्थ ज्या दोन बिंदूमधील अंतर सगळ्यात जास्त असणारे ते बिंदू दोन कडेचे बिंदू असणारे. म्हणजे त्या तीन बिंदूंपैकी जे दोन कडेचे बिंदू आहेत त्याच्यामध्ये तिसरा बिंदू असणार आहे. मग याच्यावरून आपल्याला व्याख्या काय करता येते की जर याच्यावरून आपल्याला अशी व्याख्या करता येते की जर डिस्टन्स ए बी अधिक डिस्टन्स बी सी बरोबर डिस्टन्स ए सी बरोबर डिस्टन्स ए सी असेल तर बिंदू बी हा बिंदू ए व सीच्या दरम्यान असतो. बिंदू ए व सीच्या दरम्यान असतो. आणि हीच दरम्यानता ही दरम्यानता कशी दाखवली जाते? बिंदू बी हा ए आणि सीच्या दरम्यान आहे. बिंदू बी हा ए आणि सीच्या दरम्यान आहे अशी दाखवतात. म्हणजे जर बिंदू हा ए आणि सीच्या मध्ये असेल तर ए डॅश बी डॅश सी. जर ए हा बिंदू बी आणि सीच्या दरम्यान असेल तर बी डॅश ए डॅश सी. म्हणजे या ठिकाणी मी दाखवतो पहा. या ठिकाणी दाखवतो हीच दरम्यानता कशी दाखवता येते? ए डॅश
बी डॅश सी ही दरम्यानता कशी दाखवता येईल? बी डॅश ए डॅश सी इथं म्हणायचं आहे बिंदू ए हा बी आणि सीच्या दरम्यान आहे, बिंदू बी हा ए आणि सीच्या दरम्यान आहे, आणि इथं दाखवता येईल बिंदू सी हा ए आणि बीच्या दरम्यान आहे, म्हणजे ए डॅश सी डॅश बी. अशा पद्धतीनं ही दरम्यानता तुम्हाला दाखवता येते. आता या ठिकाणी जर आपल्याला वेगवेगळी उदाहरणं दिलेली असतील, समजा असं दिलेलं आहे, पहिलं उदाहरण आहे, समजा डिस्टन्स पी आर बरोबर बरोबर नाही, डिस्टन्स पी आर अधिक डिस्टन्स आर क्यू बरोबर डिस्टन्स पी क्यू असं जर असेल तर सांगा बरं आता या ठिकाणी कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान असतो? या ठिकाणी जर आपण बघितलं तर पी आणि आर बिंदूमधील अंतर हे आणि आर व क्यू बिंदूमधील अंतर या दोन अंतरांची जर आपण बेरीज केली तर डिस्टन्स पी क्यू म्हणजे बिंदू पी आणि क्यू मधलं अंतर मिळतंय. म्हणजेच पी आणि क्यू मधील अंतर हे सगळ्यात जास्त आहे. मग पी आणि क्यू बिंदूमधील अंतर जर सगळ्यात जास्त असेल तर याचा अर्थ काय झाला? पी आणि क्यू हे दोन्ही बिंदू कडेचे बिंदू झाले. म्हणजेच पी क्यू आणि आर पैकी जर पी आणि क्यू हे दोन कडेचे बिंदू असतील तर पी आणि क्यूच्या मध्ये कोणता बिंदू असला पाहिजे? आर बिंदू असला पाहिजे. म्हणजे इथली जी दरम्यानता आहे ही कशी सांगता येईल आपल्याला? ही सांगता येईल पी क्यू आर हा बिंदू पी आणि क्यूच्या दरम्यान आहे. समजा दुसरं एखादं आपण उदाहरण घेतलं, दुसरं एखादं जर उदाहरण घेतलं की डिस्टन्स एम एन अधिक डिस्टन्स एम एन अधिक डिस्टन्स एन एल बरोबर डिस्टन्स एम एल. आता इथं कोणता बिंदू दोन बिंदूंच्या दरम्यान असेल? तर बघा एम आणि एन बिंदूमधील अंतर आणि एन व एल बिंदूमधील अंतर ह्या दोन्ही अंतरांची बेरीज केली आपल्याला तर बिंदू एम आणि एल मधील अंतर मिळतंय. बिंदू एम आणि एल मधील अंतर मिळतंय. याचा अर्थ बिंदू एम आणि एल मधील अंतर हे सगळ्यात जास्त आहे. याचाच अर्थ बिंदू एम आणि एल हे दोन्ही कडेचे बिंदू झाले. म्हणजे एम एन एल पैकी कोणता बिंदूमध्ये असणारे? मग एन हा बिंदूमध्ये असणारे. म्हणजे इथं ही जी दरम्यानता ही आपल्याला कशी लिहिता येते? एम दरम्यान एन म्हणजे एन हा बिंदू एम आणि एलच्या दरम्यान आहे अशी ही दरम्यानता आपल्याला या ठिकाणी लिहिता येते. म्हणजे दरम्यानता हा जो भाग येतो अतिशय सोपा आहे. आपल्याला नुसते अंतर जर दिलेले असतील एम एन मधलं अंतर, एन एल मधलं अंतर आणि एम एल मधलं अंतर तरीसुद्धा आपल्याला अंतरावरून कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे हे सांगता येतं.
म्हणजे दरम्यानता हा जो भाग आहे हा अतिशय सोपा आहे. ती ओळखणं, दरम्यानता ओळखणं ही फार सोपं आहे. आणि कोणता बिंदू इतर दोन बिंदूच्या दरम्यान असेल हेही सांगणं फार फार सोपं आहे. फक्त थोडासा आपल्याला सराव करणं गरजेचं आहे. धन्यवाद.